खांडेकरांच्या फॅमिलीतली जी महत्त्वाची माणसं आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय अनालिसिस आहे? दयानंद खांडेकर ते ज्या काळात एमएनएनचे सीईओ होते तेव्हा जेपीसी फॅक्टरीमध्ये घडलेली घटना बघता त्यांचा त्याच्याशी काही संबंध आहे का अशी शंका होती. मग पुढे काय झालं त्या शंकेचं? नेगेटिव्ह मॅम. या आधी सुद्धा आम्ही त्यांच्याबद्दल रिसर्च केला होता, पण त्यांची ह्या सगळ्यात काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे हे या आधी सुद्धा प्रूव्ह झालंय. कौशिकी खांडेकर, मॅडम ते फातिमा, क्लीन बॅकग्राऊंड मॅम, गुड हाय प्रोफाईल इमेज. आणि त्यांच्यावरती पण आम्ही लक्ष ठेवलं होतं, पण ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त अजून काहीच हालचाल नाही. आरसा जेव्हा खूप जास्त साफ असतो ना तेव्हाच डाग जास्त स्पष्ट दिसतात. हे तुम्हाला माहिती नाही आहे का? का तेवढी तसदीच घ्यायची नाही तुम्हाला? प्रयत्न सुरू आहेत मॅडम. टीम काहीच करत नाही अशातला भाग नाही. येस मॅम, वी आर ट्राईंग आवर बेस्ट. ओ रिअली? इफ दिस इज युअर बेस्ट तर तुमच्या केपेबिलिटीजवरच डाऊट आहे मला. आय नो दिस साऊंड्स हार्श, पण ही टीम जॉईन करताना तुमच्या टीमबद्दल जे ऐकलं होतं ना असं काहीच दिसत नाही आहे. ऑल आय वॉन्ट इज रिझल्ट. युवराज खांडेकरला कोणी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता, त्याचे कॉल्स टॅप करायला सांगितलेले, त्याचं काय झालं? बॉस जे मॅडमांना कळवायचं का? त्यांना आता ह्याबद्दल काहीही सांगायची गरज नाही. आय थिंक मला स्वतःला यात लक्ष घालावं लागेल. टेक्नो, बाय द एंड ऑफ दिस डे मला दयानंद खांडेकर, कौशिकी खांडेकर, युवराज खांडेकर आणि पद्मिनी खांडेकर सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड्स हवे. इज दॅट क्लिअर? येस मॅम. गेट बॅक टू वर्क. आपण काही सांगू आणि ते विश्वास ठेवतील असं काहीच होणार नाही. त्या उकरून घेतील आपल्याकडून. अरे माझा अनुभव सांगतो ना, आपल्या घशात हात घालून कशा सगळं काढून घेतील ना ते आपल्यालाच कळणार नाही. मग त्यांनी आपल्या घशात हात घालण्याआधी आपल्याला बॉसला कॉल करायला हवा. करेक्ट आहे. हाँ बोल फातिमा. हॅलो बॉस, जे मॅम आई थी. हाँ बोल. त्यांना खांडेकर घरातील पद्मिनी, कौशिकी, युवराज आणि दयानंद यांचे कॉल लॉग्स आणि रेकॉर्ड्स हवेत. का नाही म्हणजे असं अचानक? अचानक नाही बॉस. त्यांनी आधी दयानंद खांडेकर नंतर कौशिकी खांडेकर यांच्याबद्दल माहिती विचारली. काही संशयास्पद नाही असं कळल्यानंतर आहे ना त्यांना विश्वास बसेना ना. हो, त्यांनी युवराजचा कॉल टॅप करायला सांगितलं होतं. त्याच्या कॉलवरती कोणाचा कॉल आलाय का हे विचारत होते. निगेटिव्ह सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला अशा ऑर्डर सोडले. आणि जे मामला त्या अननोन कॉलर बद्दल कळलं तर त्यांना अजिबात आवडणार नाहीये. नाही, त्यांना ह्या सगळ्याबद्दल कळता कामा नये. जोपर्यंत आपण ह्या प्रकरणाच्या मुळाशी पोचत नाही तोपर्यंत त्यांना काहीच कळलं नाही पाहिजे. टेक्नो, मला एक सांग, त्या रेकॉर्डचा रिपोर्ट तू बनवणार आहेस? येस बॉस. ओके, मग समजा आपण त्याची एक कॉपी बनवून आपल्याकडे जी मेन कॉपी असेल ती सेव्ह करून ठेवली आणि दुसऱ्या कॉपीवरचे सगळे कॉल्स कायमचे डिलीट करून टाकले तर असं आपल्याला करता येऊ शकतं? बॉस, रेकॉर्ड बरोबर छेडछाड? दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आपल्याला जर त्या माणसापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. टेक्नो, तू सांग, पॉसिबल आहे? येस बॉस, मी करतो. ओके, गो अहेड. आणि टेन्शन घेऊ नकोस. या प्रकरणाशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम झाला तरी त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. याचा दोष तुला कोणीच देणार नाही. बॉस, तुम्ही काळजी करू नका. आपण सगळेजण एक टीम आहोत. सो प्रॉब्लेम सुद्धा आपल्या सगळ्यांची आणि विक्ट्री सुद्धा आपल्या सगळ्यांची. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काम होऊन जाईल. यू जस्ट रिलॅक्स. ओके? येस बॉस. गुड. मला खूप अभिमान आहे की आपण एक टीम आहोत. जे काही होईल त्याचे अपडेट मला कळवत राहा. येस बॉस. बॉस, यावेळेस मला खूप काळजी वाटते. उद्या जर जे मॅडमच्या हाती जर काही सापडलं तर ते सस्पेंड करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत आणि फर्स्ट कमांडिंग ऑफिसर म्हणून तुला ब्लेम करतील, तुला दोष देतील. आणि रागाच्या भरात जर उगाच बरं वाईट केलं तर परिणामांची भीती बाळगून आपण आपली ड्युटी कधी करूच शकत नाही. तो माणूस आपल्याला लवकरात लवकर सापडणं खूप गरजेचं आहे. तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल.
हॅलो. काय रे, कोणाचा फोन आहे? धनुष, तारिणी जर बाजूला असेल ना तर मी बोलते हे कळू देऊ नकोस. MNN मधून फोन आहे. हॅलो. हे बघ, आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये, माझं एक महत्वाचं काम आहे. आता? हो, ये माहिष्मती के दादी का हुकुम आहे. हो मॅडम, मी आता घरी आहे माझ्या बायकोसोबत. अरे त्या बायकोला सांग खोटं काहीतरी आणि ये इकडे म्हटलं ना एकदा. ठीक आहे. बॉस, मला जावं लागेल. आत्ता या वेळेला? आणि कुठे जायचंय? कोणी बोलवलंय? माहिष्मती बिल्डर्स आहेत, त्यांना न्यूज करायची आहे प्रॉपर्टी घर या रिगार्डिंग. तर त्यांना हेल्प हवी आहे. मी जाऊ पटकन? हां, पण आत्ता हां, त्या थोड्या स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी दिलेली वेळ पाळावी लागते. मी पटकन जाऊन येतो. ठीक आहे. कमांडर, जे मामला त्या रिपोर्ट्समध्ये काही सापडलं नाही तर? अरे यक्ष प्रश्न आहे हा फातिमा. अरे ते पुढे काय करतील एखाद्या ज्योतिषाला सुद्धा सांगता येणार नाही, माहितीये का? हे टेक्नॉर झालं का? करतोय. या जे मॅम आधीपासून अशाच आहेत का? गाईज 1 मिनिट थांबा ना यार, मला जरा फोकस करू दे ना, कॉन्सन्ट्रेट करू दे ना यार गाईज. 2 मिनिटं थांबा. हो. तू कर ना, कर काम कर रे. ऐक ऐक ना टेक्नो, ही फाईल आहे ना इथं नको घेऊ. अरे ते इथं घे ना. एक काम करा, ठीक आहे तुम्ही करा ना काम. हे घ्या. अरे ते एवढं काय त्याच्यात झालं का? कमांडर, तुमच्या कामामध्ये मी ढवळाढवळ करतो का? मी बोलतो का हा एम पकडा इकडे आणि याच्यावरती फायर करा म्हणून? नाही ना, मग मला माझं काम करू द्या ना. तू कसं सांगशील मला? ते तुझी थोडी फील्ड आहे. हा, मग माझ्या फील्डमध्ये मला काम करू द्या ना प्लीज. कमांडर तुम्ही थांबा. टेक्नो तू कर. हुशार आहे लडका. थँक्यू. तुझ्या सर्टिफिकेटची गरज होती. थँक्यू. सॉरी बाबा, कर तू कर. डन. ह्या लिस्टवरती जे मॅडमना अजिबात डाऊट येणार नाही. जे मॅमच काय, बॉस आणि केडी सरांना सुद्धा काही करणार नाही यात. वारे टेक्नो, एक नंबर. मानलं तुला. तारिणी, चल फळं खाऊन घे. अहो, मी खाल्ली असती ना काकू नंतर. एवढ्या नंतर आत्ताच खा. अहो, तुझा नवरा बाहेर गेलाय कामासाठी आणि मला सांगून गेलाय, मी जर तुला फळं वेळेत कापून दिली नाहीत ना तर तो मला ओरडेल ना. तो माझा नवरा जरी असला तरी तुमचा पुतण्या आहे ना. मग पुतण्या कसला ग? तो मला माझा मुलगाच वाटतो आणि तू मला माझीच सून वाटतेस. पण मला तर मी तुमची मुलगी असल्यासारखं वाटतं. एवढं प्रेमाने करता तुम्ही माझ्यासाठी सगळं. तारिणी, तुझ्या डोळ्यात पाणी? काकू, अहो, आजपर्यंत ना सुमीनी खूप केलंय माझ्यासाठी आणि ते सगळं इकडे आल्यानंतर तुम्ही करता. पद्मिनी काकूंनी सासू म्हणून आणि निशीच्या आईने आई म्हणून जरी स्वीकारलं नसलं ना तरी तुम्ही मला खूप माया लावली. आणि तू काही कमी माया लावलीस? माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारतेस, जे काही आहे ते सगळं माझ्याशी शेअर करतेस. माझी ईशा पण माझ्याशी एवढ्या प्रेमाने वागत नाही. खरं सांगू, प्रत्येक सासूला अशी सून मिळाली पाहिजे जी तिची मुलगी होईल आणि प्रत्येक मुलीला अशी सासू मिळाली पाहिजे जी तिची आई होईल. मग बरेच संसार वाचतील. खरंय तुमचं. हा सासू सुनेचा प्रवास अगं आईपासून अहो आईपर्यंत गेला ना तर मुली किती सुखावतील. कारण त्यांना 2-2 आई मिळतील आणि त्या आईला एक मुलगी मिळेल.